आपले खजाने भरले, पण त्यावरही हमीद कारूचा फोड भरला नाही मित्र. तुम्ही बोलत असाल तर मी कसं हमीद कारू त्यावर थांबण्याची युक्ती सुचली आणि त्यांनी एका कोरवाच्या माध्यमातून गावामध्ये दवंडी पिटवली. दवंडी अशी होती की माझ्या साम्राज्यामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती 1 रुपया घेऊन येईल त्याच्यासोबत मी माझ्या राजकन्येचा राजकुमारीचा विवाह करून देईल. एक गरीब पोरगा त्याला भाळला, त्याला राजकुमारीचं सौंदर्य समोर दिसायला लागलं आणि म्हणून तो आपल्या आईकडे आग्रह करू लागला की आई मला तू 1 रुपया दे. त्याच्या आईनं त्याला सांगितलं की बेटा तो हमीद कारू पैशाचा लालची आहे आणि या तसापरा मृत व पाय असणाऱ्या या नगर परिषदेच्या तत्कालीन व्यवस्थेला ठणकावून 11 तारखेच्या रात्री सांगितलं की जर आज आता या क्षणी जर तुम्ही गेट बंद करत नसाल तर उद्याच्या सकाळच्या 8:30 वाजता महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीच्या समोरच्या गेटमध्ये रक्तरंजित क्रांती होईल. मुर्दे तिकडले पडतील, मुर्दे इकडले पडतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन त्यावेळेचे आमदार ज्यावेळेस आम्ही त्या परीने त्याला मदत करत होते आणि इथला प्रशासन इथला कलेक्टर जबाबदार राहील. 10 मिनिटांमध्ये मित्र होती असणारी अवैधपासून बंद झाली. 8:30 वाजता तिथले गेट बंद झाले. काही काळानंतर या इथे त्यांची ट्रान्सफर झाली. तत्कालीन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी त्या असणाऱ्या बंडूबारा बापे आणि बीटीव्हीला पत्र पाठवतात, नोटीस पाठवतात की तुम्ही अवैध असणारी वसुली बंद करा अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल. बंद होते. इथे कोणीतरी एक महान आत्मा नगर परिषद भंडाऱ्यामध्ये आलेला आहे. काय नाव आहे तिथं त्याचं नगर परिषद सीओचा? करण कुमार चव्हाण. अरे करण कुमार चव्हाण. मला त्या करण चव्हाण नका जाऊ दो. करण कुमार, किरण कुमार नावाचा एक खलनायक आपल्या हिंदी पिक्चर मध्ये राहायचा. हा त्याची एक पैदाई दिसतोय. भारी नादार जवला जायचे. सर्व नादार. इथे असणारा कोणी डेप्युटी सीओ आहे हरामखोर हे ठरव्या राजे भारी त्याचं नाव घेऊन काय करता. अबे लेको तुम्ही जर तुमच्या अधिकाराच्या असणार हे जे 10-11 वाजेपासून तिथे 5-6 वाजेपर्यंत अधिकारवाणीच्या खुर्चीवर बसता येणे हो. सारा 6 वाजेपर्यंत घंटापूर्वी कुठलं विचारत नाही बाहेर. तुमच्या अख्ख्या पिढ्या शेतकरी शेतमजुरांच्या आहेत. तुमच्या मायबापाने तुमच्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनी शेतीमध्ये आजही मजुरी करतायत. त्या मजुरीमधून उत्पन्नामधून श्रमामधून समाजाच्या कष्टामधून तुम्ही उभे झाले. या शेतकरी बंधू भगिनींच्या हक्कासाठी तुम्ही इथे धृतराष्ट्र म्हणून झाले सुख